नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत चाळकापूरच्या मारुती मंदिर कर्नाटक येथे आहे। हे आहे नंदी बैल नंदी आणि हे आहे बुरुज, दिवा लावण्यासाठी हे बुरुज आहे। याच्यावरती दिवा लावलेला आहे, पाहू शकता। मंदिराच्या आवारात हे समोर दिवा लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। दगडी बांधकाम असलेला हे बुरुज। तर हे उत्तरेच्या दिशेने असलेले मंदिराचं प्रवेशद्वार आहे। मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत, एक पश्चिमेकडून आणि एक उत्तरेकडून। तर येथे दिवा लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मावशी आता तेल ओतून दिवा लावत आहेत। तर मारुती मंदिर, हनुमान, जय श्रीराम। मित्रांनो, मंदिराच्या परिसरात आपण आलेलो आहोत। हे मंदिराचा परिसर आहे, पाहू शकता तुम्ही। मंदिर खूपच भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे। आणि चाळकापूरचं हे मारुतीचं मंदिर खूपच प्रशस्त असं मारुतीचं मंदिर। CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे आणि हे पाहू शकता, मारुतीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता या मंदिरामध्ये। मारुती हा खूपच प्रसन्न मारुती आहे इथला। नवसाला पावणारा मारुती चाळकापूरचा, कर्नाटक येथील भव्य दिव्य असं मंदिर हे चाळकापूरचं। रामाला शक्ती लागली होती त्यावेळेस पर्वत उचलून घेऊन जाताना हनुमान आणि हा मंदिराचा परिसर, भाविक भक्त शांततेने बसलेले आहेत। तर हा खूपच मोठं मंदिर आहे मित्रांनो। तर मंदिराच्या चारी बाजूनं फेऱ्या मारण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर येथे गणपतीचं मंदिर आहे, छोटंसं गणपतीची मूर्ती, किती सुंदर मूर्ती आहे। आणि गणपती बाप्पा मोरया। आणि इथं आहेत महादेवाची पिंड, गणपतीचे वडील भगवान शंकर यांची मूर्ती। तर हे आहे हनुमान मंदिर, मारुतीची प्रतिमा लावण्यात आलेली आहे। चाळकापूरच्या मारुती कर्नाटकचा फेमस मारुती आहे हा। सोन्यानं मढलेला, चांदीनं मढलेला मारुती। प्रभू श्रीरामाची इथे प्रतिमा लावण्यात आलेली आहे, प्रभू श्रीरामाची सुंदर असं चित्र। आणि हा मंदिराचा परिसर। तर मित्रांनो, अवश्य भेट द्या या मंदिराला। आणि तुम्हाला जर मंदिरामध्ये अजून दर्शन करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे मंदिराचा मधला भाग। मारुतीचा दर्शन घ्या मित्रांनो। चाळकापूरचा मारुती, फेमस मारुती, नवसाला पावणारा मारुती राया, प्रभू श्रीरामाचा भक्त मारुती राया। आरती होत आहे मारुती रायाची।